नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बी.कॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट सहकाराचा विकास ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 ओल्ड पॅटर्न 70 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. काही हरकत नाही आहे. सध्याचा जो प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आहे तो 40-10चा पॅटर्न आहे. या ठिकाणी 14 MCQ आहेत. जास्तीत जास्त MCQ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतील त्या उद्देशाने आपण हे देखील प्रश्नपत्रिका विश्लेषण या ठिकाणी पाहूयात. बघा, जास्त उशीर न करता आपण सुरुवात करूया. बघा, प्रश्न 1 14 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एकूण 14 प्रश्न आहेत. एक प्रश्न एका मार्कासाठी. प्रश्न 1, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. भारतात टिंबटिंबमध्ये पहिला सहकाराचा कायदा संमत झाला. 1904, 1910, 1907 यापैकी नाही. तर बघा, भारतामध्ये सहकार्याची जी चळवळ आहे आणि जो पहिला कायदा आहे तो पहिला कायदा सहकारी पतसंस्थांचा कायदा 1904 मध्ये लागू झाला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक ए 1904. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2, टिंबटिंब हे सहकाराचे जनक म्हणून ओळखले जातात. विल्यम किंग, रॉबर्ट ओवेन, शुल्स यापैकी नाही. तर बघा, सहकाराचे जनक जे आहेत ते रॉबर्ट ओवेन यांना ओळखलं जातं. म्हणून ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, टिंबटिंब ही बँक राज्य सहकारी बँक व प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठा सोसायटी यांच्यातील दुवा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, नागरी राज्य सहकारी बँक आणि यापैकी नाही. तर बघा, आपल्या भारतामध्ये सहकारी बँकांची जी रचना आहे ती त्रिस्तरीय आहे. राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि त्यानंतर ग्रामीण पातळी. ठीक आहे. तर त्यासाठी राज्य आणि ग्रामीण म्हणजे प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठा सोसायटी ह्या दोघांना जोडणारा जो दुवा आहे तो दुवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. पुढे बघा, चौथा प्रश्न, प्राथमिक शेती सहकारी पतपुरवठा संस्था शेतकऱ्यांना टिंबटिंब कर्ज देते म्हणजे कोणत्या प्रकारचे कर्ज देते असे प्रश्न आपल्या ठिकाणी विचारले. पीक, सोने, इमारत यापैकी नाही. तर शेती सहकारी पतपुरवठा संस्था आहे, नावामध्ये शेती आहे. तर पीक यासाठी कर्ज देते. बियाणे, खते यासारख्या गोष्टींसाठी तुम्हाला शेतीच्या विकासासाठी या बँका कर्ज देतात. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5, राज्यातील शेती पतपुरवठ्यात टिंबटिंब ही बँक शिखर बँक म्हणून काम करते. बघा, या ठिकाणी शिखर बँक आपल्याला सांगायचं आहे. शिखर बँक जे आहे ते राज्य सहकारी बँक जे आहे ते शिखर बँक म्हणून कामकाज करते. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण संघाची स्थापना टिंबटिंबमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण संघाची जी स्थापना आहे ती 1965 मध्ये करण्यात आली होती. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1965. पुढे बघा, पहिली नागरी सहकारी बँक टिंबटिंबमध्ये स्थापन झाली. मद्रास, पुणे, मुंबई, कोल्हापूर. तर याचं उत्तर आहे मद्रास. मद्रास या ठिकाणी पहिली नागरी सहकारी बँक स्थापन झालेली आहे. पुढे बघा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था टिंबटिंब मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. दीर्घ, मध्यम, अल्प यापैकी नाही. तर प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था जी आहे ज्याला आपण PSES असं म्हणतो. तर ह्या ज्या संस्था आहेत त्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने बियाणे, खते यासारख्या गोष्टींसाठी अल्प मुदतीचे कर्ज देतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी अल्प. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 9, नाफेडची स्थापना कधी झाली आपल्याला विचारलं आहे. नाफेड ही जी संस्था आहे त्याची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 मध्ये झालेली आहे. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1958. पुढे बघा, नाबार्डची स्थापना
कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 मध्ये स्थापना झालेली आहे. म्हणण्याचं उत्तर आहे 1982. बघा ऑप्शन क्रमांक बी 1982. नवीन आर्थिक धोरण जे आहे, नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात टिंबटिंब या वर्षी करण्यात आलेली आहे. 1991ला नवीन आर्थिक धोरण सुरू झालं. त्यावेळेस LPG हे धोरण आपण स्वीकारलं. त्याच्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ह्या 3 संकल्पना आपण स्वीकारलेल्या आहेत. 24 जुलै 1991. लक्षात ठेवा तारीख पण 24 जुलै 1991. ठीक आहे. पुढे बघा 12वा प्रश्न या ठिकाणी. टिंबटिंब हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड आहे. पहिलं पंचवार्षिक योजना जी आहे ते 1951 ते 1956. ठीक आहे. साहजिकच आहे. दुसरा जो कालावधी आहे तो 1956 पासून असणार आहे. 1956 ते पुढील 5 वर्ष 1956 ते 1961. हे प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 5-5 वर्षाचं पंचवार्षिक योजनेचा हा कालावधी होता. ठीक आहे. पुढे बघा 13वा प्रश्न. भारतातील सहकारी पतपुरवठा संस्थांची रचना टिंबटिंब स्तरीय आहे. 1, 2, 3, 4. तर ही जी रचना आहे ती त्रिस्तरीय आहे. म्हणजे 3 पातळीवर काम करतं. राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि ग्रामीण पातळीवर. ठीक आहे. म्हणण्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3. भारतात ऑपरेशन फ्लड महापूर हा टिंबटिंब क्रांतीशी निगडीत आहे. ऑपरेशन फ्लड जे आहे ते दुधासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून ऑपरेशन फ्लड ह्याला ऑप्शन क्रमांक ए दूध क्रांती आपण ज्याला म्हणतो ऑपरेशन फ्लड. ठीक आहे.